नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे आदिर आणि मी तुम्हाला स्वागत करीत आहे. आज आपण क्रिस्पी सोयाबीन बनवणार आहे. तर आता आपल्याकडे आहे ना, हे सोयाबीन आहे जे त्याच्यात पाणी टाकलेलं होतं. हे असं ओलं आहे आता, पाणी आहे त्याच्यात. मग इथे हळद आहे, मॅगी मसाला आहे, मॅगी मसाला घेऊ शकतो कोणता पण मसाला. हे रेड चिली पावडर आणि हे मीठ. इथे कॉर्नफ्लावर आहे आणि आहे ना राईसचा फ्लावर आहे, तांदळाचा फ्लावर. इथे आपल्याकडे हे दही पण आहे, थोडंसं आपण टाकायला. हे दही तर लागतंच. मग आता पहिले ना हे पाणी काढायचं सोयाबीनचं. ओके, चला. मैत्रिणींनो, आता आपण ह्याचं ते पाणी काढलंय सोयाबीनचं, आपण हे सगळं आहे ना टाकायचं. हे सगळं टाकूया आपण. ना कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ टाकूया. आता आपण कढईला आहे ना तेल टाकलेलं आहे आणि गरम करून ठेवलंय थोडंसं. आणि आहे ना आता आपण दही टाकूया आणि त्याला मिक्स करूया सगळ्याला. जास्त दही नाही घ्यायचं, थोडंसं घेऊया आपण. चला तर मैत्रिणींनो, आपलं हे पण तेल तापलेलं आहे आणि हे पण मिक्स केलेलं आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, मग ते सुकायला नको, एकदम ड्राय नको. आणि ह्याच्यात थोडंसं फूड कलर टाकलेला आहे, चांगलं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं टाकू. हळू सोड, घाबरते. थोडं थोडं सोड. हां, काय नाही टाक. थोडं असं साईडने टाकायचं. वरून नको, असं वरून नको सोडू. साईडने थोडं सोड. व्हेरी गुड. हां, नाही आदिराने टाकलं आहे, आता मी टाकते. हां, उडतं. आता मी टाकते, थांब, राहू दे. तर उडतं ना ते, मी करते. चल. थोडं फ्राय होऊ दे. थोडा फास्ट गॅस केला आहे मी. हे बघा मैत्रिणींनो, हे बघ आता मी क्रिस्पी सोयाबीन मस्त बनवलेलं आहे, मस्त क्रिस्पी झालेलं आहे. आपण खाऊन बघूया. मी खाऊन बघते. खूप क्रिस्पी झाले ना हे बघ. आवाज येतो ह्याचा आणि सॉफ्ट पण आहे. अरे वा, मस्त झाले आहे. आतून सॉफ्ट आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी सारखं झालेलं आहे. त्याबरोबर पुदिन्याची चटणी पण आहे ना. बघा, भारी आहे. क्रिस्पी चटणी बरोबर पण चांगला आहे. किती छान लागते ना क्रिस्पी सोया. मस्त वाटतं एकदम. नुसतं चांगलं आहे. हो ना. चटणी नको तुला पाहिजे तर ते शेजवान चटणी पण घेऊ शकते, पण राहू दे. तुला असेच आवडतात ना. तर बघा, हे मैत्रिणींनो आदिर यांनी बनवलेले आहेत क्रिस्पी सोयाबीन. बघा मैत्रिणींनो, तुम्ही ना हे मस्त झाले सॉफ्ट आणि आतून सॉफ्ट झाले आणि बाहेरून क्रिस्पी झाले. हां, हे क्रिस्पी सोयाबीन
पण तुम्ही ना हे तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा हा व्हिडिओ. त्यांना ते खूप खुश होईल आणि त्यांना एवढं आवडेल हा रेसिपी. आणि हे पण नका विसरू, लाईक अँड सबस्क्राईब करा आम्हाला. बाय, धन्यवाद.